मुख्य मुद्दा आमचा असाच आहे का हा शासनाचा ग्राउंड आहे भिवंडी शहरात आणि तुम्ही पाहणी केलेली आहे. तुम्ही काय पाहणी केलेली आहे बघा, किती परिस्थिती खराब आहे. इथं हा हा क्रिकेट स्टेडियम आहे ॲक्च्युली, पण इथं क्रिकेटऐवजी बाकी सगळं कारभार इथं चालू आहे. इथं पूर्णपणे महानगरपालिकेचा म्हणा किंवा शासनाचा म्हणा यांचा हलगर्जीपणामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षपणामुळे ही अवस्था झालेली आहे. नवीन आयुक्त असो किंवा याच्या आधी जेवढेही आयुक्त येऊन गेले, कोणाचाही इथं लक्ष नव्हता. त्यांना फक्त पैसा पाहिजे. इथून त्यांना फक्त रेव्हेन्यू पाहिजे आणि तो पैसा इथं स्टेडियममध्येच लागला पाहिजे ॲक्च्युली. आणि हा क्रिकेट स्टेडियम आहे. क्रिकेट स्टेडियम असून इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे. पण तुम्ही बघा, इथं मागे एक इव्हेंट झालेला आहे. तिथं इव्हेंट झाल्यानंतर तो कचरा किती पडलेला आहे. तो कमीत कमी 2 ते 3 गाडी ढिगार कचरा जमा झालेला आहे. इथं कोणत्याही प्रकारचं महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे. फक्त त्यांना पैसा पाहिजे. आता आयुक्त असं म्हणत असतील की आम्हाला इथून पैसे भेटतात, तर हा एक क्रिकेट स्टेडियम आहे, इथं क्रिकेट झाला पाहिजे. पण तुमची कोणतीही मालमत्ता असतो तिथं काही तुम्ही चालू कराल का? माझा आयुक्तांना हाच प्रश्न आहे. जर कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे तिथं तुम्ही लग्न समारंभ चालू करा, मग तुम्हाला पैसेच पाहिजे असतील तर. इथं क्रिकेट स्टेडियम आहे, इथं फक्त क्रिकेट झाला पाहिजे. आणि इथं नवीन म्हणजे MCAचे नेट्स त्यांना इन्व्हाइट करा. इथं शहराचे जे नवयुवक आहेत त्यांचा फ्युचर खराब झालेला आहे. ते कुठं खेळणार? तुम्ही विचार करा ना याचा. त्यांना फक्त पैसा पाहिजे का कॉर्पोरेशनला किंवा महानगरपालिकेला? मग महानगरपालिकेची एवढी मालमत्ता आहे तिथं तुम्ही इव्हेंट्स लावा ना. मग पैसाच पैसा आहे तुमच्याकडं. मग